श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। शुभ सकाळ सर्वांना। शुभ सोमवार। आज वार आहे सोमवार आणि आज मी उठलेले जवळजवळ 6:15 उठलेले होते, कारण सकाळची श्रीची शाळा होती। आता सकाळची शाळा चालू झालेली आहे आणि 10वीचे पेपर असल्यामुळे त्याची लवकर शाळा चालू झालेली आहे सकाळची। आणि मी लाईटा मात्र सकाळी काय करते, सगळ्या बंद करते, कारण की जेवढ्या लाईटा तुम्ही चालू ठेवशीला तेवढं जास्त गरम होतं। त्यामुळे लाईटा मी पूर्ण बंद करते, कारण जेवढ्या लाईट तुम्ही चालू ठेवशीला तेवढं जास्त गरम होतं। आता स्वयंपाकघरातली तेवढीच लाईट माझी चालू नाही, तर देवघरातली लाईटसुद्धा मी बंद करते। एकदा तर मी देव पुजताना लाईट बंद करूनच देवपूजा करते, कारण की एवढं गरम होतं। आणि जी देवघरात लाईट आहे त्याचं तर म्हणजे खूप प्रकाश असा उग्र पडतो, त्यामुळं खूपच गरम होतं। आज तुम्हाला मला थोडक्यात देवपूजा शेअर करायची आहे तुमच्यासोबत, त्यामुळे मी लाईट लावलेली आहे। चला, माझी रोजची देवपूजा कशी असते, काय असते, मी थोडक्यात तुम्हाला दाखवते। असं एक घोंगडा आहे, 2 होती, एक आईला दिलं मी। तर असं छोटं घोंगडं मी घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं सगळं देव त्याच्यावर मावतील। आणि हे घोंगडं बरोबर घालेलं आहे, सगळं देव बरोबर त्याच्यावर मावतात, कारण की आपण जमिनीवर वगैरे देव ठेवू शकत नाही। त्यामुळे मी असं घोंगड्यावर ठेवते। तुम्ही एखादं कापड जरी अंथरला तरीसुद्धा चालेल। देवपूजा ही दिवसात 5 वेळा आपण करू शकतो, पण शक्यतो सकाळची देवपूजा झाली की खूप प्रसन्न वाटतं। अगदी संध्याकाळी 9 वाजेपर्यंत देवपूजा केला तरीसुद्धा चालतं, पण संध्याकाळची देवपूजा एवढी चांगली वाटत नाही। त्यामुळे सकाळी देवपूजा केली की घरातलं वातावरण एकदम फ्रेश होतं आणि आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं। ज्या दिवशी देवपूजा नसेल त्या दिवशी घरात बघू शकता तुम्ही, अजिबात करमत नाही आणि असं एकदम आळस आल्यावाने होतं आणि घरात पण एकदम असं म्हणजे हे वाटत नाही, फ्रेश वाटतं। आणि देवपूजा करत असताना कधीही मोबाईलवर किंवा टीव्हीवर नामस्मरण असेल किंवा देवाची गाणी असतील ती लावायची, जेणेकरून आपल्या मुखातनं पण देवाचं म्हणजे नामस्मरण पण होतं आणि देवपूजा पण होते। आणि देवपूजा करत असताना नामस्मरण करत जर आपण देवपूजा केली तर म्हणजे खूप छान वाटतं बघा। म्हणूनच तर सकाळी पूजा ही करायची असते, कारण सकाळी आपल्या घरामध्ये येणं जाणं सुद्धा कुणाचं जास्त नसतं आणि आपलं कसं हे मनसुद्धा आपलं प्रसन्न असतं। त्यामुळं सकाळी देवपूजा केली की कसं होतं, डोक्यात आपल्या कुठलेही विचार नसतात। त्यामुळं सकाळी देवपूजा ही करायची। नंतर बघू शकता तुम्ही, कोणतरी कुणास तरी येणं जाणं असतं किंवा भाजीवाले आली, दूधवाला आलं, परत काहीतरी गॅस आलं, हे आलं ते आलं, असं आपलं म्हणजे डोक्यात काही नाही काहीतरी असतं। त्यामुळे मग आपलं लक्ष देवपूजेमध्ये व्यवस्थित लागत नाही। आता माझ्या देवघरामध्ये अशा गाद्या आहेत, त्या गाद्या अंतरते मी आधी, आणि त्यानंतर म्हणजे कापड आहे। आता तुम्ही म्हणाल, आधी काढलेले मी पण ते कापड लालच कलरचं होतं, वेलवेटचं, आणि हे पण लालच आहे। तर अशी माझ्याकडे 2 वस्त्र आहेत। जे आदल्या दिवशी अंतरलेलं असतं ते मी काढते, ते धुवायला घेते, आणि दुसऱ्या दिवशीचं मग मी परत रोज मी जे वस्त्र असतं देवाचं ते रोज बदलत असते। आणि देवघरासाठी असे छोटे लोडसुद्धा मी 8 लोड आहेत ते बनवून घेतलेले आहेत। चला, आता देवांना आंघोळ मी कोणत्या पद्धतीने घालते ते थोडक्यात तुम्हाला दाखवते, कारण भरपूर व्हिडिओमध्ये मी देवांना आंघोळ कशी घालते हे दाखवलेलं आहे। आता मी इथं अशी परात घेते, रोजच मी परात घेते, तुम्ही बघू शकता। कधी पण माझी देवपूजा बघा, त्या देवपूजामध्ये ही परात असणारच। ही एक आहे आणि आणखीन एक स्टीलची आहे। अशा 2 पराती आहेत माझ्याकडे, आणि स्टीलची एक आहे आणि पितळाची, अशा 4 पराती आहेत घरामध्ये। परत स्टीलची पण आणखीन एक परात आहे माझ्या घरामध्ये छोटीशी, अशी 5 पराती आहेत। तर ह्या ज्या जर्मनच्या आहेत त्या मी केसावर घेतलेल्या आहेत, म्हणजे आपण जी केस साठवतो बघा, ती केस देऊन ह्या पराती मी घेतलेल्या आहेत। भरपूर अशी केस साठली की परात येते। तर लहान सहान वस्तू घेण्यापेक्षा, म्हणजे लहान पातेली, चंबू असलं घेण्यापेक्षा मी अशी मोठमोठी पराती वगैरे घेते, कारण की आपण स्वयंपाक वगैरे मोठा बनवलं तर कशावर झाकायला वगैरे सुद्धा येतात, म्हणून मी अशा मोठ्या पराती ते घेते। आणि मी आंघोळ देवांना, प्रत्येक देवाला अशी सेपरेट आंघोळ घालत असते। आता देवांच्या मांडणीचं जर तुम्ही विचाराल तर मांडणीचं कसं असतं बघा, आता तुमच्या घरात म्हणजे देवांची संख्या किती आहे आणि तुमचं देवघर किती मोठं आहे किंवा देवघरात केवढी जागा आहे त्याच्या अंदाजानुसार आता तुम्ही देवांची मांडणी ही करायची असते। पण शक्यतो आपले कुलदेव कुलदेवी जे असते ते आपल्या कुळाचा उद्धार करत असतात, त्यामुळे त्यांना
जे स्थान असतं ते वरच्या पायरीवर दिलेलं कधीही चांगलं असतं. पण आता माझ्यात वरच्या पायरीवर कसं झालेलं आहे, तर सात्यासरा वगैरे ठेवते मी. आणि मायका देवी ही आमची कुलदेवी आहे, तर तिला मी वरचं स्थान दिलेलं आहे, म्हणजे वरच्याच पायरीवर ठेवते. पण ज्योतिबाचा टाक तिथं बसत नाही, त्यामुळं मी खालच्या पायरीवर ठेवते. आणि देवघरामध्ये कधीही 3-5 अशाच पायऱ्या असाव्यात. आता आमच्या देवघरामध्ये सुद्धा 2च पायऱ्या आहेत आणि खालची एक, असं 3 पायऱ्या होतात. आणि देवघराची उंची म्हणाल तर जे आपण देव पुजतो त्यांची उंची जी आहे ती आपल्याबरोबर, आपण देवपूजेला बसतो तर आपल्या छातीबरोबर देव आले पाहिजेत अशी उंची ही असावी. आता आमच्यात तसंच आहे बघा, बरोबर मी बसले की छातीबरोबरच आमचे म्हणजे देव येतात. वरची जी पायरी आहे ती थोडीशी उंच झालेली आहे, पण आमच्यात कसं झालेलं आहे, देवघर जे मी केलेलं आहे तर त्याच्या खाली मी कट्टा बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी देवघर ठेवलेला आहे. आता बघू शकता, सगळ्यात वरच्या पायरीवर सात्यासरा ठेवते मी, म्हणजे मी देवपूजेला बसल्यावर माझ्या डाव्या हाताला सात्यासरा येतात आणि उजव्या हाताला माझ्या यल्लमा, परसराम आणि मायका देवी यांचे टाक येतात. आणि माझ्या हातात जी काठी आहे ती येताची काठी असते. ज्या सात्यासरा आहेत त्यांच्या बाजूला एक त्यांचा भाऊ आहे, बघू शकता तुम्ही, जुट्टिंग म्हणून, तर त्यांची ती काठी असते. आता प्रत्येक देवाला आम्ही म्हणजे वेगवेगळं हे लावतो, गंध लावतो. आता लक्ष्मी माता किंवा अन्नपूर्णा माता, परत ज्या सात्यासरा आहेत, यल्लमा आहे, त्यांना हळदी कुंकू लावत असते. परत महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, बाळकृष्ण आहे, त्यांना अष्टगंध लावत असते. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वगैरे असेल तर बुक्का लावायचा, रुक्मिणी मातेला हळदी कुंकू लावायचं, पण विठ्ठलाला वगैरे बुक्का लावायचा. आता माझ्याकडे एक फोटो आहे, बघू शकता तुम्ही वरच्या बाजूला, जिथं संत तुकाराम आहेत, विठ्ठल आहेत, परत ज्ञानेश्वर आहेत आणि रुक्मिणी माता आहे असं. तर त्या फोटोला मी रुक्मिणी मातेला तेवढंच हळदी कुंकू लावते आणि बाकीच्यांना जो बुक्का असतो तर तो लावते. आणि ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे आणि तिची पळी पूर्ण अशी धान्यात बुडली पाहिजे इथपर्यंत आपल्याला धान्य घालायचं आहे. आता ही मूर्ती आहे ही गणपती बाप्पांची आहे. गणपती बाप्पांना अष्टगंध लावते मी. जसं माझ्या देवघरामध्ये जागेची ॲडजस्टमेंट होते त्यानुसार मी देवांची मांडणी करत असते. असं म्हणजे विशेष मांडणी अशी काही वेगळी करत नाही. आणि ही सुपारी आहे ही आपण गणपती बाप्पा ज्यावेळी येतात त्यावेळी आपण त्यांच्या खाली जी सुपारी पुसतो तर तीच सुपारी आहे. गणपती बाप्पांना लागून मी बाळकृष्ण ठेवलेला आहे. आणि माझ्या देवघरामध्ये काय चांदीचे देव जास्त नाही आहेत, फक्त लक्ष्मी मातेची मूर्ती तेवढी चांदीची आहे. आता भरपूर जण असं म्हणतात की पितांबरीने देव घासू नये, पण पितांबरीने देव घासल्याशिवाय देव चकचकीत निघतच नाहीत. आपण सोडा, लिंबू, परत दही, मीठ हे सगळं मिक्स करून देव घासू शकतो, पण त्याने देव जर तुम्ही घासला तर असे तेलकट, चिकट असंच देव राहतात. आणि 1-2 दिवसामध्ये ते देव परत त्यांच्यावर डाग असे खूप पडले जातात. पण पितांबरीने जर तुम्ही घासला तर देव आहे असे चकचकीत राहतात. त्यामुळे मी शक्यतो पितांबरीनेच देव घासते. 15 दिवसातनं, महिन्यातनं एकदाच घासते, सारखं काय घासत नाही. आणि हे जे आहेत हे सात्यासरा, यल्लमा आणि मायका देवीचा टाक आहे, त्यांना मी असं मळवट भरत असते रोज. त्यामुळे असं मळवट भराय आम्हाला जास्त भंडारा हा लागतो. वर्षाला मी डोंगराला गेले किंवा चिंचणी मायकाला गेले की 2-2 किलो भंडारा घेऊन येते. कुंकू कमी लागतो पण भंडारा मात्र जास्त लागतो. त्यानंतर आता हे कासव आहे तर ते मी तांदळात ठेवते. तर कासव तांदळात का ठेवायचं, तर याच्या पाठीमागे आकडे आहेत त्यामुळे मी ते तांदळात ठेवते. ज्या कासवाच्या पाठीमागे आकडे असतात त्या कासवाला तांदळातच ठेवायचं, आणि ज्या कासवाला आकडे नसतात ते तुम्ही पाण्यात ठेवला तरीसुद्धा चालेल. आणि ही आहे ही यल्लमा देवीची परडी आहे, परडी आणि माळा आहे. तर तिला मी रोज नुसतं असं पाणी लावत असते, रोज काही धुत नाही, कारण रोज जर धुतला तुम्ही तर ती खराब होते. त्यामुळं मी रोज असं पाणी लावते माळाला. परत आत परसराम म्हणून एक छोटीशी परडी आहे बघा, परत ही माळ आहे, याला पाणी लावते आणि त्याला हळदी कुंकू लावते आणि तसंच पूजते. खाली पाट आहे माझ्या देवाऱ्यामध्ये, त्या देवाऱ्यावर पाट ठेवते आणि त्याच्यावर मग ती परडी ठेवत असते. जवळजवळ 70% माझी देवपूजा झालेली आहे.
अजून 30% देवपूजा आहे. आता या गजलक्ष्मी आहेत. गजलक्ष्मी ठेवत असताना कधीही अशा समोर ठेवायच्या नाहीत, म्हणजे जेणेकरून त्यांची सोंड आहे ते एकदम त्यांच्या समोरच येईल असं ठेवायचं नाही, तर थोड्याशा विरुद्ध दिशेला ठेवायच्या. गजलक्ष्मींना सुद्धा मी हळदी कुंकूच लावत असते. आणि हा साईबाबांचा फोटो आहे. ज्यावेळी मी 9 गुरुवारचं साईबाबांचं व्रत केलेलं त्यावेळी हा फोटो घेतलेला. घेऊन मला वाटते 15 ते 16 वर्ष या फोटोला झाले असतील, कारण की मला वाटते त्यावेळी श्री आमचा जवळजवळ मला वाटते 1.5 वर्षाचाच असेल त्यावेळी मी हा फोटो घेतलेला होता. त्यानंतर लक्ष्मीपूजेमध्ये आपण हा फोटो पुजतो बघा, लक्ष्मी कुबेर. तर तो फोटो खरं म्हणजे रोज पुजायचा नसतो, पण कुठे ठेवायचा. आता भरपूर फोटो ठेवलेले आहेत, म्हणजे सत्यनारायणचा फोटो ठेवलेला आहे, धन्वंतरीचा फोटो ठेवलेला आहे, परत जे कमळात भगवान विष्णू झोपलेले आहेत, माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहेत असा फोटो आहे तो ठेवलेला आहे. परत प्रदोषसाठी मी शंकराचा एक फोटो आणलेला तो ठेवलेला आहे. असं भरपूर फोटो ठेवलेले आहेत, म्हणून म्हटलं हा फोटो रोजच्या आपल्या पूजेमध्ये असावा म्हणून मी तो फोटो ठेवलेला आहे. त्यानंतर बाळूमामांची काय माझ्याकडे मूर्ती नाही आहे, त्यामुळे मी फोटो पूजते. बाळूमामांचा आत्ता सध्या भंडारा चालू आहे. टी व्हीवर मी आता तेच लावलेलं आहे. भाकणूक वगैरे आज होती सकाळी, तर भाकणूक आता ती टी व्हीला लाईव्हमध्ये दाखवत आहेत. आणि हा फोटो पण खूप जुना आहे. ज्यावेळी माझ्याकडे ज्योतिबा वगैरे याचा टाक नव्हता, ज्योतिबांचा वगैरे, त्यावेळी मी तो फोटो आणलेला. त्यात लक्ष्मीमाता पण महालक्ष्मी कोल्हापूरची ती पण आहे. देवाऱ्यामध्ये जास्त देवांची संख्या असू नये. आणि घंटी पण बघू शकता, वरती नंदी आहे घंटीच्या. कसं असतं बघा, एक देव 2-3 अशा पद्धतीने असू नयेत, प्रत्येक देव एकच असावा. आणि ठराविक जे देव आहेत ते तर आपल्या घरामध्ये पाहिजेत. उदाहरणार्थ बाळकृष्ण, गणपती, परत आपली कुलदेवी, कुलदेव यांचे तर टाक आपल्या घरामध्ये पाहिजेत. परत लक्ष्मी मातेची मूर्ती आणि महादेवाची पिंड, हे 4-5 देव आहेत, हे तर आपल्या देवघरामध्ये पाहिजेतच. आणि देवपूजा झाल्यानंतर जे घोंगडं अंतरलेलं असतं तर ते घोंगडं मी व्यवस्थित झाडते, परत घडी घालून ठेवते. परत ते दुसऱ्या दिवशी देवपूजा ज्यावेळी मी करायला बसते त्याचवेळी घेते. आता हा महाराजांचा फोटो आहे. त्या महाराजांच्या फोटोला मी असं लेस लावून ते शिवलेलं आहे. खूप छान वाटतं ते पण. जवळजवळ हे शिवून मला वाटते 3-3.5-4 वर्ष झाले असेल. आणि महाराजांचा फोटो पण खूप छान मला मिळालेला आहे. त्यावेळी जवळजवळ 300 का 350 रुपयाला फोटो मिळालेला होता. आणि साईडला दत्त महाराजसुद्धा आहे. दत्त महाराज गाईला टेकून उभारलेले आहेत. आणि त्यांच्या आजूबाजूला जे श्वान आहेत ते पण आहेत. त्यांची पण मी पूजा रोज करत असते. आणि महाराजांच्या कपाळाला, छातीला, परत हाताला, पायाला, सगळीकडे त्यांच्या ज्या पादुका आहेत खाली त्यांना, कमंडलू, सगळीकडे मी गंध लावत असते. आणि अशा पद्धतीने फोटोची पूजा करत असते. त्यानंतर आता मंगल कलश मी रोज घासत असते. मला तो तांब्या असतो, जो देवाऱ्यातले जे तांबे असतात ते घासल्याशिवाय मला चैन काय पडत नाही, त्यामुळे मी रोज घासते. कधी कधी त्या तांब्यावर मी स्वस्तिक काढते हळदी कुंकवाने, आणि कधी कधी मग हळदी कुंकवाची बोटं नुसता ओढत असते किंवा टिकली लावत असते. जसा मला वेळ असेल त्या वेळेनुसार मी सगळं करत असते. पण देवघरातले देव, तांबे, देवांची भांडी जी असतात ती चकचकीत असली तर आपल्याला बरं वाटतं. ज्या आरत्या वगैरे आपण लावतो त्या सुद्धा चकचकीत असल्या तर बरं वाटतं. नाही तर त्याच्यावर डाग वगैरे पडलेले किंवा तेलकट झालेले असे जर काळवंडलेले देव असले तर ते पूजायला सुद्धा चांगलं वाटत नाही. आणि तुम्ही पूजा करूनसुद्धा काहीही उपयोग नसतो, कारण की त्यामुळे निगेटिव्ह एनर्जीज आपल्या घरामध्ये येत असते. त्यामुळं देवांच्या अंगावर कीटाणू वगैरे बसून द्यायचं नाही. वेळच्या वेळी देव क्लीन करायचे. आणि देवघरातली भांडीसुद्धा वेळच्या वेळी क्लीन केला तर तुम्हाला अजिबात जास्त वेळ लागत नाही. आणि अशा पद्धतीने सगळी देवपूजा माझी झालेली आहे. फक्त आता कापूर लावायचा आणि उदबत्ती वगैरे लावायची राहिलेली आहे. देवाऱ्यासमोर एक छोटीशी रांगोळीसुद्धा मी काढत असते. आज वार आहे सोमवार, तर वारानुसार मी रांगोळी काढते. आज सोमवार आहे तर एखादी छोटीशी महादेवाची पिंड किंवा जे आपलं बेलपान असतं ते काढते. खालच्या पायरी बघू शकता तुम्ही अन्नपूर्णा माता, परत जे गाय वासरं आहे ते, असं सगळं आपले महाराज असतील असं सगळं ठेवलेलं आहे मीनं.
आपल्या देवघरात कशी जागा आहे त्याच्या अंदाजानुसार आपण सगळ्या देवांची म्हणजे विभागणी करायचं की कुठं ठेवायचे आणि कुठे नाही. खरं शक्यतो वरचं स्थान हे आपल्या कुलदेव कुलदेवी यांना द्यायचं. परत मध्यभागी गणपती बाप्पा यांचं स्थान असावं, कारण ते विघ्नहर्ता आहेत. त्यामुळं मध्यभागी बरोबर गणपती बाप्पांचं स्थान द्यायचं आणि त्यांची पूजा करायची. आता कापूर वगैरे लावून झाला, उदबत्तीसुद्धा लावून झालेले आहे आणि छोटी मोठी मला जसं जमेल तसं मी सेवाही करत असते. कधी संध्याकाळी आरती लावली तर मग महालक्ष्मी अष्टक श्रीसूक्त म्हणते. कधी कधी मनात आलं तर शुभंकरोतीसुद्धा म्हणत असते. आणि देवाऱ्यासमोरची छोटीशी रांगोळी मी दाखवते तुम्हाला. मी आज जे बेलपान असतं तर त्याची रांगोळी काढलेली आहे छोटीशी, कारण आमच्या देवाऱ्यासमोर जास्त जागा पण नाही रांगोळी काढायला. आणि जास्त रांगोळी काढलं तरीसुद्धा मग येता जाता असं हात वगैरे लावून किंवा काय तर ठेवलं जातं आणि ते पुसली जाते रांगोळी. त्यामुळं शक्यतो मी अशी छोटीशीच रांगोळी काढते. चला, आता वाजले असतील 8:30 ते 8:45 झालेले आहेत. अजून माझे कपडे धुवायचे आहेत, शाबू करायचा आहे, भांडी घासायचे आहेत. एवढं सगळं आवरून मला दुकानात जायला 10:30 ते 11:15 वाजणार आहेत. तर मैत्रिणींनो, अशी असते माझी रोजची देवपूजा. तुम्ही कोणत्या पद्धतीने देवपूजा करता किंवा तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये कोणकोणते देव आहेत ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. कारण मलासुद्धा म्हणजे जाणून घ्यायला आवडेल की बाबा तुम्ही कसं पुजता किंवा तुम्ही देवपूजा तुमच्या घरातली कशी करता ते. आणि मी जी देवपूजा केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली, काय चुकीचं आहे किंवा काय बरोबर आहे ते सुद्धा माझ्यासोबत नक्की शेअर करा. आणि कोणती पण रांगोळी काढा, थोडीशी कलरची रांगोळी तर घाला किंवा हळदी कुंकू तर थोडंसं टाकायचं आहे. चला, सगळ्यांनी आपल्या देवघराचं दर्शन हे घ्यायचं आहे. चला मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.